तसेच या ठिकाणी माहेश्वरी दिंडीमध्ये जेव्हापासून ही माहेश्वरी दिंडी स्थापन झालेली आहे, गेली 14 ते 15 वर्ष या माहेश्वरी दिंडी या विठ्ठल मंदिर ट्रस्टमध्ये येत असतील आणि त्या दिंडीचे मला आठवत आहे की रामचंद्र बुवा नागपूरकर यांच्यापासून ही सुरुवात झाली। त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्तपरायण डोक महाराज आलेले आहेत आणि तेही या ठिकाणी आमच्या संस्थेला आशीर्वाद देतील अशी मी त्यांना विनंती करतोय। संस्थेच्या वतीने त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतोय। आमचे काही मंडळी आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करते। संस्थेच्या वतीने सुसंत काशीनाथ महाराज यांना पुष्पहार अर्पण करतात। हरिभक्तपरायण डोक महाराज आताच आपल्या माहेश्वरी दिंडीचे चालक, मालक आणि सेवक असे माननीय बद्रीनाथजी भंडारी, ज्यांना आम्ही मोठ्या प्रेमाने चैतन्य महाराज म्हणतो, त्यांनी श्री संत काशीनाथ महाराज ट्रस्ट यांनी आतापर्यंत केलेलं कार्य आणि भावी काळात होणारं कार्य याबद्दलचं मार्गदर्शन थोडक्यात माहिती आपल्या समोर ठेवलेलीच आहे। या दिंडीचे प्रेरक म्हणायला हरकत नाही, वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर। अजूनही त्यांची आपणाला आठवण येते। लोग कहते हैं मरा हुआ आदमी आता नहीं, वो आता नहीं, उनकी याद आती है। त्यांनीच या दिंडीला प्रेरणा दिली, त्यांच्यामुळेच या माहेश्वरी समाजाचा आणि आमचा हा संबंधाला गेली 12 वर्ष आम्ही या दिंडीत अगदी एका घरातल्या माणसाप्रमाणे वावरतो आहे। वास्तविक या समाजाचा विचार केला तर या समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, लोकांचा गैरसमज आहे। उलाटी समाज म्हणजे ढोल वाजवावा, नाचकाम करावं आणि लोकांचं मनोरंजन करून पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करावा, पण हा लोकांचा गैरसमज दूर करण्याचं महान कार्य काशीनाथ महाराज यांनी केलेलं आहे। त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन आपला कोल्हाटी समाज हा वारकरी सांप्रदायिक केलेला आहे। 5वीच्या दिवशीच मुलाला माळ घालण्याची पद्धत काशीनाथ महाराजांनी या समाजात घालून दिलेली आहे। एवढंच नाही, काशीनाथ महाराजांचं एकच ध्येय आहे, तुम्ही जीवनात काही नाही केलं, घरची पत्नी आणि घरचा एक मुलगा जरी वारकरी सांप्रदायिक झाला तरी तुम्ही जीवनामध्ये फार मोठं कार्य कर्तव्य समजतो। परमार्थ त्याच्यासोबत अर्थाची जोड आहे। परमार्थ शब्दाचा अर्थच आहे परम अधिक अर्थ बरोबर परमार्थ, श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याचं नाव परमार्थ आहे। पण तो परमार्थ सुरळीत होण्याकरता अर्थाची नितांत गरज आहे। म्हणून हा समाज स्वतःच्या पायावर उभा राहावा याकरता हे सामाजिक कार्य मोठ्या स्वरूपात आहे। उदाहरणार्थ लघु उद्योग, पुन्हा आपल्या मुलांना शिक्षण मिळावं, ती आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहून कोणावर अवलंबून राहता स्वतंत्रपणे जीवन जगावं, तसंच विशेषरित्या वारकरी संप्रदायाची सेवा करावी असं सांगितलं जातं की जैन संप्रदायिकाचे संत साधू कोणाकडे पाणी सुद्धा प्राशन करत नाही, उतरत नाही, पण तुकोबाराय सांगतात पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी। ते जेजुरीत आल्यानंतर कुठे न उतरता या कोल्हाटी समाजाकडे उतरतात। याला किती पवित्र आहे हे वेगळे सांगण्याचं कारण नाही। वास्तविक हास्यास्पद गोष्ट आहे, पंढरपुरात जसं खंडोबाचं मंदिर वाढावं आणि लोकांनी हसावं, तसं जेजुरीत विठोबाचं मंदिर त्यावेळेचे लोक हसत होते, पण खरंच विठोबा आणि खंडोबाराय हे दोघे एक आहे हे दाखवण्याकरता या कोल्हाटी समाजाकडून संत काशीनाथ महाराजांनी हे कार्य घडवून आणलेलं आहे। तेव्हा या कार्याकरता उदार दात्याने आपल्या संपत्तीचा थोडा वाटा खर्च करून आपणही त्या कार्यात सहभागी व्हावं एवढं बोलून ही माझी शुभेच्छा समजून इथे 2 शब्द माझे
ठिकाणी स्वीकारावं असं या ठिकाणी या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्या संतांची परंपरा या महाराष्ट्राला एक देण आहे असे श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्ट या संस्थेमध्ये गेली 15 वर्ष ही माहेश्वरी दिंडी नेहमी या ठिकाणी येत असते. त्यांचा दिंडी क्रमांक 45 आहे आणि मोठी आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी या दिंडीचे प्रवर्तक ज्याला निर्माते म्हणतात किंवा मॅनेजिंग ज्याला म्हणतात अशा तऱ्हेचे हरिभक्त परायण बद्रीनाथजी भंडारे सेठ यांनी या वारकरी संप्रदायाच्या या मारवाडी समाजामध्ये त्यांच्या माहेश्वरी समाजामध्ये वारकरी संप्रदायाचं जे बीज आणि रोपटं लावलं असेल तर या सत्पुरुषाने लावलेलं आहे. हे माझ्या मते मी या ठिकाणी अगदी अभिमानाने सांगतो. विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणे निवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिता अति बहारू कळियासी आला. अशा तऱ्हेने या दिंडीचे त्यांना प्रथम आम्ही अवस्था पाहिली ना आजची ही पूर्ण अवस्था आम्ही पाहतोय. याच्या पुढे काय होईल ते सांगता येत नाही. आजच्या त्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये 600 ते 700 माणसं आहेत आणि पहिल्या दिंडीमध्ये आम्ही पाहिले 100 ते काय 500 लोक होती. हा केवढा मोठा फरक झालेला आहे. याचाच अर्थ की या त्यांच्या या दिंडीच्या या प्रसार माध्यमातून त्यांच्या समाजापर्यंत या वारकरी संप्रदायाचं त्यांनी फार मोठं कार्य करत राहिलेले आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की त्यांनी या ठिकाणी आपली देणगी जाहीर केलेली या धर्मशाळेसाठी तर आम्ही त्यांच्या संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी मी याच्यावरती थांबत नाही. त्यांचा समाज फार मोठा आहे मला माहित आणि धनिक आहे. देवाने त्यांच्याकडे फार पूर्ण ज्याला म्हणतात ना की त्यांच्याकडे लक्ष्मीचा आधार आहे, धर्माचा आधार आहे, नीतीचा आधार आहे, साधू संतांचा आधार आहे. आणि ज्यांनी धर्म जागृत जर ठेवला असेल तर या गुजर मारवाडी या समाजाने हा धर्माची जागृती ठेवलेली आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो हे धर्माचं कार्य आहे. या ठिकाणी या धर्मशाळेमध्ये एकूण 40 खोल्या होणार आहेत आणि एक हॉल होणार आहे. तर याच्यामधील त्यांनी 8 खोल्या त्यांच्या समाजाच्या वतीने बांधून द्यावे अशी मी विनंती करतो. आणि कायम स्वरूपात त्यांनी या धर्मशाळेमध्ये आपली दिंडी आली तर या संपूर्ण 40 खोल्या त्यांनाच वापरायला मिळणार आहेत. ही आजची जी दैन्य अवस्था आहे ही दूर होईल. या ठिकाणी औद्योगिक वसाहत होते 1 इंच पर जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही या भागामध्ये. म्हणून या संस्थेचं उद्दिष्ट आहे सर्व साधू संतांचे स्वागत करायचे, त्यांची राहण्याची विनामूल्य व्यवस्था करायची. आम्ही त्यांना नेहमी प्रेमाने विनंती करतोय. त्यांचे समाजाच्या अनेक काही मंडळी या ठिकाणी आलेले मला त्यांचे नाव माहीत आहे तरी सुद्धा आम्ही त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि विशेषतः परमपूज्यने आदरणीय भंडारीजी सेठ की ज्यांनी आता आपले डोक महाराज यांनी सांगितले त्यांना आम्ही प्रेमाने चैतन्य म्हणतो अशा तऱ्हेने चैतन्य बाबांचे मी या ठिकाणी संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. तसेच हरिभक्त परायण रामरावजी महाराज भोग नागपूरकर यांनी या ठिकाणी बहुमोल 2 शब्द खर्च करून या ठिकाणी या संस्थेचा कार्याचा गौरव केला. श्री संत काशीनाथ महाराज यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि या संस्थेला त्याने पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे. आणि मी म्हणतो की देव आमच्यासारख्यांचं जरी ऐकत नसला तरी की जे साधू महात्मे की ज्यांनी स्वतःचं जीवन जगासाठी वेचलेलं आहे अशांच्या शब्द पूर्ण करण्यासाठी देव त्यांच्या शब्दासाठी उभा राहत असो. म्हणून आम्ही म्हणतो की त्यांनी संस्थेला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि बद्रीनाथ सेठ ही जे लक्ष्मीकांत आहे मला माहित आहे त्यांची संपत्ती किती काय परंतु त्यांनी या ठिकाणी या संस्थेला आशीर्वाद दिलेला आहे. मी जास्त काय बोलत नाही परंतु त्यांनी हे कार्य पूर्ण करून घ्यावं आणि या ठिकाणी या माहेश्वरी दिंडीचा समाज संपूर्ण हजार असो किंवा आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.